दाराला लागून बोटाला जखम झाली होती असं स्पष्टीकरण सुनील तटकरे आणि काही समर्थकांच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांनी दिलंय. मात्र त्यावर सवाल करत विरोधकांनी हा कसला योगायोग अशी टीका केली आहे. पाहुयात. तटकरे आणि चाकणकर दोघांनाही दरवाजा लागून बोटावर जखम झाली हा देखील नवा योगायोग आहे अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. भोंदू खरातच्या अघोरी कारनाम्यांचा भांडाफोड झाल्यानंतर तटकरे आणि चाकणकरांच्या बोटाला जखम झालेले काही फोटो व्हायरल झाले. त्यावरून थेट दोघांनी बोट कापून अघोरी पूजा केल्याचाही आरोप केला गेला. त्यासाठी 2024 सालामध्ये दोघांच्या बोटांना नेमक्या जखमा कशाच्या होत्या असे सवाल उपस्थित केले गेले. गाडीतनं उतरताना गाडीच्या जेव्हा दरवाजा बंद करताना ताईंचं बोट तिथे अडकलं. क्षणाचा तिथे ताईंना रक्त वगैरे येत होता. इंस्टाग्राम अकाउंटला पण आहे विघ्नार्थ मित्र मंडळ. त्यामध्ये पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ताईंची एंट्री दिसेल. त्यामध्ये ताई टिश्यू पेपर लावून खाली आरतीला आले. तिथं ताईंनी आरती केली, ताईंचा सत्कार केला. त्यामध्ये ताईंच्या हाताला जखम दिसेल. आणि आता जो आम्ही पाहतोय की जो फोटो व्हायरल होतोय तोच पूर्णपणे धचमळ केलेला जातोय. माझं बोट लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहे, गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलो. तेवढ्यात ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली. तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलनी टाके मारले. आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू. केली मी, गुन्हे दाखल केलेत. अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर रुपाली चाकणकरांना तब्बल 4 दिवसानंतर नेमकं त्यांच्या अनामिकेला काय झालं होतं त्याचं कारण आता सुचलेलं आहे की म्हणे त्यांच्या अनामिकेला दरवाजात अडकल्यामुळे जखम झाली. साधारणतः दरवाजामध्ये माणसाचा अंगठा अडकू शकतो, तर्जनी अडकू शकते किंवा करंगळी अडकते. जेवढं काही मला त्याच्यातलं कळतं त्याच्यानुसार. पण काय योगायोग की चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली आणि आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली. तटकरेंच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनुसार एप्रिल 2024 मध्ये त्यांच्या बोटावर 23 दिवस बँडेज पट्टी होती. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये चाकणकरांच्या बोटावर सलग 10 दिवस बँडेज पट्टी होती. त्यानंतर पुन्हा नोव्हेंबर 2024 पासून चाकणकरांच्या त्याच बोटावर जवळपास महिनाभराहून अधिक काळ बँडेज होतं. त्यावरून अंधारेंनी दोघांच्या बोटांना जखम होणं, दोघांच्या हातात सारखे रुद्राक्ष माळ असणं आणि दोघांनाही दरवाजा लागून जखम होणं या तिन्ही गोष्टींवर हा योगायोग आहे असं म्हणत उपरोधिक टीका केली. एकूण काय तर हातातले गंडे दोरे काय, ईशानेश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते. सगळेच किती योगायोग आहेत. कमाल आहे. खरासारख्या विकृत मनोवृत्तीच्या विरोधामध्ये जे कठोर कारवाई करायची असेल ते त्या ठिकाणी केली जावी. आता माझ्या संदर्भातलं जे काय दाखवलं गेलं त्याचा माझ्याकडनं खुलासा झाला आहे. यापेक्षा या गोष्टीला मी अधिक महत्त्व देऊ इच्छित नाही. याचं कारण जी घटना केव्हा घडले हे आपल्यापैकी सर्वांना ज्ञात आहे. माझ्यासारखा 40 वर्ष राजकारणात आहे. एका दिवसात मी नाही दिल्लीत आलो. राजकारणामध्ये माझी 40 वर्ष आहेत. माझी विश्वासार्हता आहे. आणि 19ला सुद्धा मी महाविकास आघाडीकडे निवडून आलो. 24ला इंडियामधून निवडून आलो. भोंदू खरात सोबत तटकरेंचेही फोटो असल्याचं समोर आलंय. त्यावर मी आध्यात्मिक आहे म्हणून कोणत्या मंदिरात जाणं हा गुन्हा होत नाही असं उत्तर तटकरेंनी दिलंय. तुमच्यासमोर अशा पद्धतीची कधी पूजा झाल्यात का? कारण अनेक मंत्री दिसत आहेत की जे पूजा करताना दिसत आहेत. तुमच्यासमोर अशा कधी पूजा झाल्यात का? तुमचे फोटो आहेत म्हणून हा प्रश्न आहे. कधी तुम्ही अशी पूजा केली आहे का? नाही, बघा, आपण सुद्धा राजधानीतले पत्रकार आहात आणि आपण सर्वजण एक आध्यात्मिक विचाराचे आहोत. आमच्याकडे गणपती येतात, गणपतीच्या निमित्ताने पूजा असतात. त्याच्यामुळे कुठे मंदिरामध्ये जाणं म्हणजे काहीतरी तुम्ही दोष करणं असं नाही. बाबा म्हणजे लोक त्याला आदर्श मानतात आणि अशा बाबांनी अशा पद्धतीच्या भानगडी करणं अत्यंत अयोग्य आहे. माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या बाबांची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. कोणते बाबा काय करतात त्यांच्या ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
आणि अशा बाबांची जी भोंदूगिरी आहे ती थांबवणं अत्यंत आवश्यक आहे. आरोपांनुसार चाकणकर परिवार आणि भोंदू खरातची 15 वर्षांपासून ओळख होती. मात्र चाकणकरांच्या दाव्यानुसार तो काय करतो याची त्यांना कल्पना नव्हती. दुसरीकडे याच भोंदू खरातच्या संस्थानात चाकणकर या ट्रस्टी होत्या. मात्र त्याला गुरु मानलं होतं, पण तो वैयक्तिक आयुष्यात काय करतो याची माहिती नव्हती असं चाकणकर सांगतायत. मात्र मुद्दा हा आहे की भोंदू खरातची मुख्य ओळख ही ज्योतिषाहून अधिक तंत्रमंत्र, अघोरी विद्या आणि जादूटोणावाला बाबा अशी होती. त्यामुळे त्यांच्या दरबारात डोकं ठेवणारे या भोंदूसोबत हसत हसत फोटो काढणारे नेते नेमक्या कोणत्या कारणानं खरातला गुरुपदी मानत होते, या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.